नमस्कार, मी किरण कांबळे, शिवसेना शहर संघटक. गेल्या काही दिवसापूर्वी, एक महिन्यापूर्वी साताऱ्यातील वसंत भोजनालय या अनधिकृत बांधकामावर मी तक्रार अर्ज केला होता नगरपालिकेला. नगरपालिकेने त्या भोजनालयाचे मालक यांना नोटीस बजावली होती की 7 दिवसाच्या आत तुमचे भोजनालय हे कसं कायदेशीर आहे याचे पुरावे तुम्ही नगरपालिकेला सादर करा. तरीही त्याने कोणतेही पुरावे न सादर करता एक 7 दिवस 10 दिवस ओलडून गेल्यानंतर नगरपालिकेने त्याला नोटीस बजावली की तुम्ही नगरपालिकेत तुमचे पुरावे सादर करा. त्यांनी नोटीस बजावल्यानंतर हा घाबरून हा नगरपालिकेची सभा चालू असताना सभेत बेकायदेशीर एंट्री केल्यानंतर नगरपालिकेची सभागृहातलं राष्ट्रगीत संपल्यानंतर यानं पुन्हा एकदा राष्ट्रगीत चालू केलं. हा राष्ट्रगीताचा अपमान आहे आणि नगरपालिकेची सभा असताना त्या सभेत कोणतेही व्हिडिओ शूटिंग किंवा लाईव्ह शूटिंग करण्यास परवानगी नसते. त्याने नियम सगळे मोडून ते लाईव्ह शूटिंग केलं आणि त्याच्यानंतर बेकायदेशीर नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये एंट्री करत दंगा चालू केला. नगराध्यक्षांना आरोप लावायला सुरुवात केली की तुम्ही म्हणजे कोणतंही निवेदन वाचत नाही, तरी तुम्ही निवेदनावर सह्या करता, कोणालाही म्हणजे तुमचं अधिकृत बांधकाम असलं तरी तुम्ही नोटीस बजावता, नोटीस नीट बघत नाही. नगराध्यक्षांना म्हणला तुम्ही 2.5 वर्षच राहणार आहे. नगराध्यक्षांना अरेरावीची भाषा करायला सुरुवात केली. नगराध्यक्षांनी त्याचा बरोबर पाणउतारा केला. त्याच्यानंतर त्यानं सीओनच्या ऑफिसमध्ये जाऊन सीओनना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. सीओननी काय त्याला काय दाद दिली नाही. सीओनच्या ऑफिसमध्ये जाऊन व्हिडिओ शूटिंग केलं. सीओनच्या ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचं व्हिडिओ शूटिंग करण्यास अलाउड नाही आहे. तरी पण त्यानं ते अरेरावीची भाषा, मी पत्रकार आहे, हा कोणता पत्रकार नाही आहे, हा तोतया पत्रकार आहे, याला हा ब्लॅकमेलर आहे, हा साताऱ्यातील न्यूज चॅनलच्या न्यूज कॉपी करून माणसांना विटीस धरून ब्लॅकमेल करतो. या ब्लॅकमेलिंग खाली पैसे गोळा करून यानं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून यानं आपल्या हॉटेल चालू केलं आणि त्या हॉटेल आता बेकायदेशीर ती पाडण्याची आम्ही नगरपालिकेला विनंती केलेली आहे, तक्रार अर्ज दिलेला आहे. आता नगरपालिकेनं त्यांना त्यांची ती कागदपत्र पडताळणी करून त्याच्यावर काय कारवाई करतायत ते आम्हाला बघायचं आहे. जर नगरपालिकेनं त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही ज्यांनी तक्रार अर्ज केलेत त्यांना एकत्र करून आम्ही शिवसेना स्टाईल त्यांना आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि त्याचा एक घरगडी आहे, तो म्हणतो की कांबळे नुसताच करला, कांबळे नुसता कंतो का नाही लावतो, हे त्यांना वेळ आल्यावर नक्कीच दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.